अंबादास दानवे यांनी काही सवाल विचारलेले आहेत। राज्य सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयात डॉक्टरांची चौकशी समिती जी नेमलेली आहे, ज्याचं अध्यक्षपद जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यावरूनच अंबादास दानवेंनी हल्लाबोल केलाय। डॉक्टर सापळेंवर कमिशनचे आरोप आहेत। सत्ताधारी पक्षाचे आमदार यामिनी जाधव यांनीच ते आरोप केलेले होते, याची आठवण करून देत दानवेंनी टीका केली आहे। आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही। तर अंबादास दानवेंनी टीका केलेली होती पल्लवी सापळेंवर। काय होती ती टीका सोशल मीडियातून पाहूया। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सरकारने ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे दिलंय। मुळात डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषध आणि यंत्रसामग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत, असा आरोप सत्ताधारी पक्षाचे आमदार यामिनी जाधव यांनी केला होता। यावर चौकशी समिती नेमण्याचं सरकारने विधानसभेत घोषणा सुद्धा केलेली होती। ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणं म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणार आहे। ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही। चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत केली जावी। तर आरोपांवर उत्तर देण्यासाठी सरकार सक्षम आहे असं पल्लवी सापळेंनी म्हटलेलं आहे।